काही शक्ती आहेत ज्या महाराष्ट्राला पाण्यात पाहतात. महाराष्ट्राचं नुकसान व्हावं, मराठी माणसाचं नुकसान व्हावं यासाठी पडद्यामागून कारस्थानं करतात. अशा लोकांच्या पंगतीला आम्ही बसणार नाही, आम्ही बसणार नाही. अशा माणसांना आम्ही घरातही घेणार नाही. अशी भूमिका घेणं गरजेचं आहे सगळ्यांनी. महाराष्ट्राचे शत्रू छत्रपती शिवाजी महाराजांचे शत्रू बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे शत्रू हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ही भूमिका जर कोणी घेत असेल तर त्याचं स्वागत आहे. आणि त्यानंतर पुढे आम्ही चर्चेला किंवा पुढल्या भूमिकेला आम्ही आमचं जे काय म्हणणं आहे ते सांगू. एक, महाराष्ट्रासंदर्भात सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे. राज्यकर्ते बोलतात एक आणि करतात वेगळं. आम्ही आमच्या घरामध्ये किंवा आमच्या दारामध्ये अशा महाराष्ट्र शत्रूंना कदापि थारा देणार नाही. ही आमची भूमिका आहे. आणि याच भूमिकेचा पुरस्कार माननीय राजसाहेबांनी किंवा त्यांच्या लोकांनी करणं गरजेचं आहे. भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे बगलबच्चे हे महाराष्ट्रातून छत्रपती शिवाजी महाराज आणि माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं अस्तित्व मिटवायच्या मागे, त्यांना ठाकरे हे नावच नष्ट करायचं आहे. अशा वेळेला जर दोन्ही प्रमुख ठाकरेंनी साथ आणि प्रतिसाद ही भूमिका घेतली असेल तर त्याचं महाराष्ट्र स्वागत करतात. पण आम्ही आता माननीय उद्धवजींनी भूमिका मांडल्यावरती आम्ही प्रतीक्षा करू. काय होत आहे, वेट अँड वॉचच्या भूमिकेत राहू. पण आम्ही नक्कीच सकारात्मक भूमिकेतून या सगळ्या विषयाकडे पाहतो आहोत. कारण शेवटी हा विषय महाराष्ट्र कल्याणाचा आहे. संयुक्त महाराष्ट्र समितीमध्ये त्यावेळेला महाराष्ट्र निर्माण होत असताना, मुंबईचा लढा होत असताना ज्या वेळेला अनेक विचारसरणीच्या लोकांनी आपले वाद आणि मतभेद बाजूला ठेवून महाराष्ट्रासाठी एकत्र यायचा निर्णय घेतलाच होता. आम्ही त्याच प्रवाहातले कार्यकर्ते आहोत. अशी त्यांनी पण सकारात्मक भूमिका घेतली तर आपण महाविकास आघाडीतून बाहेर पडायला तयार आहात का? हा तुमचा पुढला प्रश्न आहे. त्या प्रश्नावरती मी आता उत्तर देणार नाही. महाविकास आघाडी ही आमची एक राजकीय व्यवस्था महाराष्ट्रासाठी आम्ही केली. राज ठाकरे हे या क्षणी भारतीय जनता पक्ष किंवा SNC यांच्याबरोबर आम्हाला दिसतात आणि आमच्या दृष्टीनं ते महाराष्ट्राच्या हिताचं काम करत नाही. हे राज ठाकरे यांचा वापर करून या राज्यामध्ये मराठी माणसाला पडद्यामागून त्रास द्यायची कारस्थानं रचत आहेत. हे माननीय राज ठाकरे यांच्या लक्षात आलं असेल तर ते उपकार होतील मराठी माणसावर. राऊतसाहेब, प्रस्ताव दिला गेला त्याला सकारात्मक प्रतिसाद आहे. पुढच्या काळात राज ठाकरे, उद्धव ठाकरे दोघे या विषयावर स्वतः एकमेकांशी बोलून का नाही बोलणार? बघा, हा एक लक्षात घ्या. मी तुम्हाला वारंवार सांगतो, माझा आत्ताच माननीय उद्धव साहेबांशी चर्चा झाली. इथे येण्याआधी मी माननीय उद्धव साहेबांशी सविस्तर चर्चा केली. आज सकाळी चर्चा केली आणि काल रात्री माझी या विषयावर चर्चा झाली. लक्षात घ्या. त्याच्यामुळे आम्ही हवेत बोलत नाही आहोत. ही मुंबई, हा महाराष्ट्र, या महाराष्ट्र आणि मुंबईतला मराठी माणूस, त्याचा मराठी व्यवसाय, मराठी व्यवहार याच्यावरती जर कोणी घाव घालत असेल तर एकत्र यावंच लागेल. पण आम्ही वाट पाहू, यापेक्षा अधिक चांगलं घडण्याची वाट पाहू. जर राज ठाकरे यांच्याकडून एक चांगली भूमिका समोर आली असेल तर त्या भूमिकेला नाकारण्याचा करंटेपणा आमच्याकडून होणार नाही. कारण आम्ही ही शिवसेना जी माननीय हिंदुहृदय सम्राटांनी स्थापन केली, आम्ही त्या सगळ्याच्या प्रवासातले बाळासाहेबांबरोबरचे आम्ही जो प्रवास आमचा झालेला आहे तो प्रवास आम्ही विसरू शकत नाही. माननीय उद्धव ठाकरे विसरू शकत नाही. आणि सगळे ठाकरे आणि आम्ही सगळे हे शेवटी एक आहोत. जरूर मतभेद झाले ते कोणत्या कारणामुळे? तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं, माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या शत्रूंना आपल्या घरात घेतलं. हा आमच्यासाठी कायम दुःखाचा आणि मतभेदाचा विषय राहिला. बाकी व्यक्तिगतरित्या आम्ही सगळे एकमेकांच्या जवळ. राज ठाकरे माझे मित्र आहेत, राज ठाकरे उद्धव साहेबांचे भाऊ आहेत.
आहेत ना, ते तुम्ही नाकारणार आहात का? नाही. महायुतीची वाढती ताकद पाहता दोन ठाकरे बंधूंना एकत्र येण्याची अपरियता निर्माण झाली. बघा, महायुतीची ताकद नाही. महायुतीची ताकद काय हे तुम्हाला समजून घ्यायला वॉशिंग्टनला तुळशी गबारकडे जावं लागेल. महायुतीची ताकद काय हे वॉशिंग्टनला बसून तिने तुळशी गबारने सांगितलं आहे की EVMच्या माध्यमातून कसे घोटाळे करून निवडणुका जिंकल्या जात आहेत. हे अमेरिकेच्या इंटेलिजन्स ब्युरो म्हणजे गुप्तचर विभागाच्या प्रमुख मिसेस तुळशी गबार यांनी सांगितलं आहे. ताकद नाही, लांड्या लवाड्या आणि चोऱ्या माऱ्या आहेत त्या. अर्थात दोन ठाकरे एकत्र आले जरी लोकभावना आहे, तर त्याच्यावरती महाराष्ट्रामध्ये काय भावना आहेत आम्ही समजून घेत आहोत. महायुतीचं सरकार सत्तेत आल्यापासून एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांचे संबंध वारंवार वाढताना पाहायला मिळतात. असं तुम्ही कशावरून म्हणता? अनेकदा भेटीगाठी झाल्या, स्वतः भेटीगाठी झाल्या तर काय झालं? ते अमित शहा नाही भेटतात. असं आहे की हे जे आहेत एसएनसी हे त्यांच्या पक्षाचे प्रमुख अमित शहाना भेटतात. माननीय राज ठाकरे यांचा पक्ष स्वतंत्र आहे. ते सांगायला गेले असतील माझ्या फडणवीस ऐकत नाहीत, अमित शहा ऐकत नाहीत. कुठेतरी मन मोकळं करायचं असतं. काय सांगावं? उद्या आमच्या दारात पण येतील मातोश्री जाऊ बघा माझं ऐकत नाही. अनेकदा प्रयत्न झाले, अनेकदा शक्यता झाल्या. आज शिवसेना ही युतीमध्ये आहे, महाविकास असं कोण आघाडीमध्ये म्हणताय? आहे. तुमचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही काँग्रेसबरोबर होतो, हे तुम्हाला माहिती आहे का? इथे जे पत्रकार आहेत सगळे, त्यांचा जेव्हा जन्म झाला नव्हता तेव्हा आम्ही प्रजा समाजवादी पार्टी, जनसंघ आणि काँग्रेसबरोबर सुद्धा आम्ही राहिलेलो आहोत. आणीबाणीमध्ये इंदिरा गांधींना पाठिंबा देणारा एकमेव नेता म्हणजे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे होते, काँग्रेसला पाठिंबा देणारे. विधानसभेमध्ये आम्ही काँग्रेससाठी निवडणुका लढलो नाही, राष्ट्रहितासाठी. काँग्रेसने देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेला हा पक्ष आहे. आमचे वैचारिक मतभेद आहेत, पण काँग्रेसच्या या राष्ट्राच्या उभारणीतलं योगदान कोणाला विसरता येणार नाही. की त्यांच्याकडे उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी, काही वर्षांपूर्वी सोनिया गांधी यांना भेटून आले, शरद पवार साहेबांच्या घरी जाऊन आले. तर मग इकडे समजा राज ठाकरे यांच्या घरी एकनाथ शिंदे जात असतील किंवा देवेंद्र फडणवीस जात असतील, तर त्याला उद्धव ठाकरे मग विरोध का करताय? शपथ घ्या की त्यांना तुम्ही घरात घेणार नाही असं का म्हणताय? कारण ते महाराष्ट्राचे शत्रू आहेत असं मी जेव्हा सांगतो आहे, तर त्यामागची भूमिका समजून घेतली पाहिजे. हे सरळ मार्गाने सत्तेवर आलेले लोक नाही आहेत. दुसरं, यांना मराठी माणसाविषयी कोणती आस्था आणि प्रेम नाही. यांना फक्त महाराष्ट्र लुटायचं आहे. हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ज्या भावनेतून शिवसेना निर्माण केली त्याच्यामध्ये मुख्य विचार हा मराठी माणसाचा होता आणि महाराष्ट्राचा होता. ही शिवसेना अमित शहा यांनी तोडली. अमित शहा यांनी एक वेगळा पक्ष स्थापन केला आणि ते स्वतःच चालवत आहेत, तो एसएनसी पक्ष. तर अशा वेळेला आम्ही त्यांना महाराष्ट्राचे शत्रू मानतो आणि महाराष्ट्राच्या कोणत्याही शत्रूला आपण आपल्या घरात थारा देता कामा नये. हे विंचू आहेत सगळे, तुम्हाला डंख मारतील, बघा तुम्ही. अनेकदा असे प्रसंग आले किंवा शक्यता झाल्या की ज्यात राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील असं म्हटलं जात होतं. अनेकांनी प्रयत्न केले. आता असं वाटतंय का की जी कटुता आहे ती आता संपुष्टात आलेली आहे? कारण एकमेकांवर अगदी एवढी जहरी टीका केलेली आहे. ते सगळे मतभेद, ती सगळी टीका विसरून पुन्हा एकत्र येणं, या शक्यता कितपत वाटत आहे? ही रक्ताची नाती आहे. माननीय बाळासाहेबांनी वारंवार सांगितलं आहे, ही रक्ताची नाती आहे, मैत्रीची नाती आहे. आत्ता कुठे राज ठाकरे यांनी त्यांचं मन मोकळं केलं आहे, त्याच्यावरती माननीय उद्धवजींनी प्रतिसाद दिला. इथेच थांबा आणि वाट पाहू पुढे. राज ठाकरे और उद्धव ठाकरे अब एक आने के उद्धव ठाकरे पण काही अटी घातलेल्या आहेत, त्या अटी कायम असणार आहेत. त्या मी आता अटी बघा, त्या अटी नाही आहेत, त्या भावना आहेत की महाराष्ट्राचे जे शत्रू आहेत त्यांच्याशी संबंध ठेवू नये, ठेवता कामा नये.
त्यांना आपल्या घरात स्थान देता कामा नये. हे महाराष्ट्राचे शत्रू आहेत. ज्यांनी मराठी माणूस, महाराष्ट्र आणि बाळासाहेब ठाकरेंची मराठी माणसासाठी स्थापन झालेली शिवसेना याच्या पाठीमागून वार केलेल्या लोकांना आपल्याकडे स्थान असता कामा नये. ही अट नाही आहे, ही लोकभावना आहे ती त्यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे पाठिंबा द्यायचं नाही असंही म्हणाले. ते त्याचा अर्थ तोच आहे. आपका क्या है? हिंदी में जाना चाहेंगे कि जिस तरीके से उद्धव ठाकरे साफ साफ कहा है कि आपको छत्रपति शिवाजी महाराज के सामने आपकी कसम खानी होगी कि आप किसी से अलग में मिलेंगे नहीं, आप बीजेपी को समर्थन नहीं करेंगे और एकनाथ शिंदे को भी समर्थन नहीं करेंगे. तो क्या माइनस बीजेपी माइनस एकनाथ शिंदे आने वाली जो अगर कोई आघाड़ी बनती है, कोई अलायंस बनता है, उसका नेतृत्व उद्धव ठाकरे कर रहे होंगे, राज ठाकरे को साथ? बीजेपी हम मानते हैं आज की बीजेपी महाराष्ट्र की नंबर 1 शत्रु है, दुश्मन है. आज की बीजेपी की मैं बात कर रहा हूँ. जिस तरह से अमित शाह ने बालासाहेब ठाकरे जी की शिवसेना को तोड़ा है अपने स्वार्थ के लिए और महाराष्ट्र को कमज़ोर करने के लिए शिवसेना को तोड़ दिया, और वो जो टुकड़ा है वो एकनाथ शिंदे के मुंह पर फेंका. अब वो खा रहा है, उसी का ही खा रहा है. ऐसे लोगों को हम अपने घर में जगह नहीं देंगे, ना उनसे बात करेंगे, ना उनके साथ पानी पिएंगे. ये हमारी भूमिका है, ये महाराष्ट्र स्वाभिमान की भूमिका है. क्या होगा, ज़्यादा से ज़्यादा हमको सत्ता नहीं मिलेगी ना, नहीं मिलेगी, लेकिन स्वाभिमान से हम कोई तड़जोड़ या कॉम्प्रोमाइज़ नहीं करेंगे. तो हमारे यही एक मांग है कि आप उनसे किसी प्रकार से अगर संबंध नहीं रखते हो, इस प्रकार का वचन महाराष्ट्र की जनता को छत्रपति शिवाजी महाराज जी के सामने देते हैं, तो ज़रूर हम आपसे बात करेंगे. क्या उद्धव ठाकरे राज ठाकरे को इंडिया अलायंस महाविकास आघाड़ी का हिस्सा बनने की ऑफर कर रहे थे? के लिए राज ठाकरे, उद्धव ठाकरे साथ आने वाली वो जो बात है वो बन चुका है. देखिए, राज ठाकरे जी ने अपनी बात रखी है. राज ठाकरे जी ने कहा है कि अगर कोई गिले शिकवे हमें है दो भाइयों में, तो मैं कोई ईगो नहीं रखूंगा और दूर करूंगा महाराष्ट्र के हित के लिए. उसके ऊपर उद्धव ठाकरे जी ने कहा है हम भाई हैं, हमारे में कोई गिले शिकवे नहीं है, अगर है तो मैं मिटा दूंगा. लेकिन एक ही बात है जिससे हम महाराष्ट्र के दुश्मन मानते हैं, शिवसेना के दुश्मन मानते हैं, उसको अपने घर में आप जगह मत देना, उनके साथ खाने पीने को मत बैठना. यह अगर मंजूर है तो ज़रूर हम बात करेंगे. बस ओके. सर, तो क्या महाविकास आघाड़ी का सर अनुभव आहे त्यावरून आम्हाला नाही वाटत की ही युती पुढे जाईल. बघा, मी सकारात्मक आहे स्वतः, आणि आम्ही पाहतो आता की तुम्ही जी साथ घातली त्याला आम्ही प्रतिसाद दिला. आता कोण काय म्हणते हा त्यांचा प्रश्न आहे, हा त्यांचा प्रश्न आहे. महाविकास आघाड़ी और इंडिया अलायंस का हिस्सा बनने की ऑफर उद्धव ठाकरे ने राज ठाकरे को इंडिया अलायंस महाविकास आघाड़ी का बहुत टाइम है. पहले हमारे घर की बात खत्म होनी. राज ठाकरे यांच्या बदलत्या भूमिका पाहता दिल्लीवरून लिहून येते ही स्क्रिप्ट पण दिल्लीवरून लिहून आलेली असेल का? मैत्रीचा हात हा दिल्लीवरून लिहून आलेला असेल का? कोणाला तरी सोडायचंय म्हणून हा मैत्रीचा हात पुढे आला. मला असं वाटतं राज ठाकरेंनी त्यांची मन की बात सांगितली ती खरी असेल. ते राज ठाकरेंचं वक्तव्य म्हणजे त्यांच्या ही मनची बात असावी, हे दिल्लीवरून आलेलं स्क्रिप्ट नसावं असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. तर त्यांनी साथ घातली आहे आणि आम्ही आता प्रतिसाद दिलेला आहे. आता पुढे काय होतं आहे ते बघूया. आम्ही नक्कीच राज ठाकरे यांच्या भूमिकेचं स्वागत करू असं संजय राऊत यांनी म्हटलंय. तेव्हा आम्ही हवेत बोलत नाही. मराठी माणसावर कुणी घाव करत असेल तर एक होऊन आम्ही याचा सामना करू. राज ठाकरेंकडून ही चांगली भूमिका आलेली आहे आणि ती भूमिका आम्ही नाकारणार नाही, असा करंटेपणा आम्ही करणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलंय.